शेतकऱ्यांसाठी नवीन संधी, स्वीट कॉर्न शेती, हमखास बाजारपेठ. पेरणीच्या एक दिवस आधी जमीन ओलसर म्हणजेच वापसा असावी. चिखल नको, कोरडीही नको. ज्या बियांच्या स्वीट कॉर्नला जास्त मागणी आहे असेच बियाणे आम्ही शेतकऱ्यांना देतो. पेरणीनंतर लगेच पाणी देऊ नका. जर माती कोरडी असेल तरच हलके पाणी द्या. 3 ते 5 दिवसात उगवणी सुरू होते. बी उगण्याचा टप्पा हा 10 दिवसांमध्येच असतो. 5 ते 6 दिवसांनी हलकं पाणी द्या, पण पाणी साठू देऊ नका. जास्त पाणी असेल तर बियाणं कुजतं. वाढीचा टप्पा हा 10 ते 30 दिवसांचा. 7 ते 8 दिवसांनी पाणी द्या. मुळांची वाढ या टप्प्यात होते. जमीन सतत ओलसर ठेवा, पण पाणी साठवू देऊ नका. फुलोराचा टप्पा 30 ते 45 दिवसांचा. हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. 5 ते 6 दिवसांनी पाणी अवश्य द्या. फुलोऱ्याच्या वेळेस पाणी कमी होऊ देऊ नका. फार जोरात फवारणी टाळा. शेतात हवा खेळती राहील अशी लागवड ठेवा. या टप्प्यावर पाणी चुकलं तर मोठं नुकसान होऊ शकतं. क्रॉप तयार होण्याचा टप्पा म्हणजेच पेरणीनंतर 45 ते 65 दिवसात कणीस तयार होऊन दाणे भरायचा काळ म्हणजेच क्रॉप तयार होण्याचा टप्पा. पाणी कमी तर क्रॉप हलका. पाणी योग्य असेल तरच वजन गोडवा चांगला. काढणीपूर्व 3 ते 4 दिवस आधी पाणी थांबवा. जास्त पाणी झालं तर गोडवा कमी व चव बिघडते. लक्षात ठेवा, पाणी जमिनीप्रमाणे द्या. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी द्या. दुपारचे पाणी देणे टाळा. तसेच पाणी साचू देऊ नका. सर्वात उत्तम ठिबकने पाणी देणे. त्यामुळे पाणी वाचतं आणि उत्पादन वाढतं. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क करा. आमची वेबसाईट, इथे कॉन्टॅक्ट फॉर्म भरू शकता. त्यामुळे आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.